फक्त ही सुरुवात केलेली आहे। खरं तर दिवाळी आली आहे, आम्हाला ग्राहकांचं नुकसान करायचं नाही आणि मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही म्हणून फक्त आज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे इशारा देण्याचं काम केलं। कारण आम्ही ज्यावेळी प्रशासनाशी चर्चा केली, प्रशासन सकारात्मक आहे। पैसा यांच्या काय बापाचा आहे का? मुंबई महानगरपालिकेचा पैसा म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांचा आहे। आज कर्मचाऱ्यांचा बोनस होत नाही, आयुक्तांनी आश्वासन दिलं तरी देखील का जाहीर होत नाही? आश्वासन दिल्यानंतर मग बेस्टला पण पैसे द्यायला पाहिजे, ते देखील तत्त्वता मान्य झाली, मग ते पैसे कुठे अडली आहे फाईल? मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आली आहेत म्हणून राजकारण करून जाहीर करण्याचं काम कोणाला करायचं करा ना, आम्ही त्याचं स्वागत करू। पण आज अशी अडचण आहे की दिवाळी आता ही तोंडावरती आल्यानंतर पण देखील अद्यापही बोनस न दिल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचं काम किंवा आज त्यांना इशारा देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये जर हे पैसे आमच्या अकाउंटला आले नाही तर मग रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही बेस्ट कामगार सेना राहणार नाही, हा इशारा आम्ही प्रशासनाला देण्यासाठी आज आम्ही या निमित्ताने आलो। 2 दिवसापूर्वी एसटीच्या कामगारांनी देखील असंच आंदोलन केलं, त्यांना बोनस हवा होता, त्यांना त्यासाठीचा निधी मिळवून दिला। आता महानगरपालिकेचे बेस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांना निधी मिळत नाहीये, काय दुजाभाव केला जातो? हो, खरं नाही, दुजाभावाने राजकारण केलं जातोय। म्हणजे हे आमच्याकडे कसे येतील, मेळावा घेऊ मग आम्ही जाहीर करू, करा ना तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला पण पैसा काय तुम्ही तुमच्या राज्य सरकार देणार आहे का? आज प्रशासक म्हणून घेऊन आयुक्तांची जबाबदारी आहे, मग ह्याच्यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करतो काय? आणि करायचं असेल तर तुम्ही किती वाढवून देणार आहात का? आम्ही 40,000 मागणी केली, तुम्ही देणार आहात का? आम्ही स्वागत करू तुमचा, पण ते द्यायचं नाही। मग महानगरपालिकेमध्ये थोडीफार वाढ द्यायची असं द्यायचं आणि तो बेस्टला जे लागू होतं ते अद्यापही जाहीर करायचं नाही, याचा निषेध करण्यासाठी आणि इशारा देण्यासाठी आम्ही आज या निमित्ताने आलो आहे। कारण कोटीवधी रुपये तुम्ही महानगरपालिकेची ठेवी काढून रस्त्याच्या टेंडरसाठी देता, काही मित्र असतील त्यांना टेंडरमध्ये जे त्यांना ज्या लागणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वापर करायला तयार होता। मग महानगरपालिका असेल किंबहुना बेस्टच्या कामगार कर्मचारी असतील त्यांच्यासाठी ही रक्कम त्यांच्यासाठी फार तुटपुंजी रक्कम आहे, पण ती का दिली जात नाही आणि दिवाळी अगोदर का नाही? म्हणून आज आम्ही सर्वजण इकडे एकत्रित झालो। कारण मुंबईचा जसं वैभव ही रेल्वे लाईफलाईन आहे, त्याच्यानंतर त्याच तोंडाने लाईफलाईन ही बेस्ट होती। पण तुम्ही बघितलं असेल की MMRDAने जो निर्णय घेतला सिटी फ्लोला आणि नौकार ट्रान्सपोर्टला हे टेंडर देण्याचा, याच्यातूनच दिसतंय की बेस्टचा गळा घोटायचा ह्यांचा प्रयत्न ते आम्ही होऊ देणार नाही। बेस्टवर दुजाभाव का होतो? कारण 31,000चा जो बोनस आहे तो आता महानगरपालिकेने सर्व कर्मचाऱ्यांना जाहीर केला, मग त्यांनी इकडे का दिलं जात नाही? ती जाहीर झाल्यानंतर लगेच फाईल करून घेऊन आज आमच्या पदरात पडले पाहिजे होते 2 दिवस अगोदर, मग ती का दिली गेली नाही? अजून जाहीर झाली त्याची कर्मचाऱ्यांच्या पगारात आली आहे का महानगरपालिकेच्या? तर या सर्व गोष्टी आहेत, त्याचा जाब विचारण्यासाठी, तो इशारा देण्यासाठी मी नितीन नांदगावकरजी, गौरीशंकर खोत, आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी, माझी महापौर श्रद्धाताई पण आणि सर्वजणांनी ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला। कर्मचारी भरती केली जात नाहीये, बस ज्या आहेत त्या देखील नवीन विकत घेतल्या जात नाहीये, मोठा प्लॅन होता बेस्टचा 2027 पर्यंत करण्याचा डाव आहे का? हो, 2027 पर्यंत 11,000 स्वतःची बसेस करायचा निर्धार आम्ही सरकारमध्ये असताना आणि प्रशासन बेस्टचे असताना, आमचे बेस्टचे चेअरमॅन असतील त्यावेळी आशिष चेंबूरकरजी होते, हा आमचा निर्धार होता। मग आता काय असा बदल झाला की बा तुम्ही भाड्यावर बसेस घेतायत? असं का झालं की बा तुम्ही कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी किंवा कंत्राटीदारांना मदत करण्यासाठी हे करतायत? याचा अर्थच असा आहे की यांची लागेबंदी मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत आणि आम्ही एकदा प्रशासनमध्ये आल्यानंतर, एकदा महानगरपालिकेच्या शासनामध्ये आल्यानंतर आम्ही जी घेतलेली भूमिका त्याचा परत फेरविचार, त्यांनी जी घेतलेली भूमिका त्याचा परत फेरविचार करत असताना आम्ही घेतलेली भूमिका ही बेस्टच्या मीटिंगमध्ये आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही। बुलढाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस आता सत्ताधारीच आमदार बोलायला लागलेले आहेत। म्हणजे काल आम्ही जे बोलत होतो, आम्ही भारतीय जनता पार्टीला इन्व्हाइट केलं, आता पुढच्या वेळी गायकवाडांना पण आम्हाला निमंत्रण द्यावं लागेल, कारण त्यांना जी माहिती मिळालेली आहे, जी वस्तुस्थिती आहे, हे आम्ही जे बोलतोय त्याला त्यांनी दुजोरा दिलेला आहे। म्हणजे एका प्रकारे आम्ही जे बोलतोय आणि काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, कारण त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणत आहेत की कन्फ्यूज महाआघाडी आहे, तर मला असं वाटते आता त्यांनी गायकवाडांकडनं कानात ऐकून घ्यावं काय काय वस्तुस्थिती आहे। वेगवेगळ्या निवडणुका लढण्यावरून बरेचसे मतभेद आहेत आणि स्वबळाचा नारा देण्यासाठी नरेश यांनी चाल। हे बघा, मुंबई सोडल्यानंतर माझी जी अधिकची माहिती आहे की मुंबईच्या व्यतिरिक्त महायुती कुठेही लढणार नाही आणि मुंबईमध्ये पण त्यांना का लढावं लागतोय? कारण दोघांना माहिती आहे का यांचे डिपॉझिट जप्त होतील, म्हणून हे कंपल्शन म्हणून घेऊन लढतायत। म्हणजे यांचं काय प्रेम आहे असं नाही। आणि तुम्ही बघा आता
जसं आमच्या बाबतीत झालं होतं, जबड्यातून आम्ही काढू असे बोलणार आहेत. आता बघूया कोण कोणाच्या जबड्यातून, ठाण्यामध्ये कोण कोणाच्या जबड्यात हात घालतोय, पुण्यामध्ये कोण कोणाच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये जबड्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व तुम्हाला दिसेल. आणि म्हणून हे जे आम्ही म्हणतो महायुतीमध्ये काही अलबेल नाही. सत्तेसाठी सर्वजण चिकटलेली लोक आहेत. सत्ता जाते असं जर त्यांना वाईट माहीत पडलं तर हे सर्व वेगवेगळे झाल्याशिवाय राहणार. धन्यवाद. बोनस की मांग लगातार की जा रही है. एक तरफ एसटी एम्प्लॉयज को बोनस दिया जा रहा है. देखिए, एसटी स्टेट ओरिएंटेड है. बेस्ट में जो महानगर पालिका उसको फंड देना चाहिए. महानगर पालिका ने बोनस जाहिर किया, अभी तक बेस्ट हम दिया नहीं. दिवाली के पहले देना चाहिए था. इसके लिए हमने इशारा देने के लिए आज हम लोग सब यहाँ पे आए, क्योंकि एक बाजू में बेस्ट को ख़त्म करने की साजिश है. कल जो एमएमआरडी ने निर्णय लिया कि जो स्टॉप टू स्टॉप, स्टेशन टू स्टेशन जो वहाँ पे बस की सेवा देनी है, वो बेस्ट को न देते हुए सिटी फ्लो कंपनी को और नौकर ट्रांसपोर्ट को देने का काम किया है. इसका मतलब ही ऐसा है कि एक बाजू में उनको बेस्ट है प्राइवेटाइज करने की कोशिश की जा रही है. इसलिए उसको दूजा भाव दिया जा रहा है, जिसका निषेध, इसका विरोध करने के लिए हम लोग आज यहाँ पे उपस्थित हुए. बीएमसी को भी सरकार ही चला रही है इनडायरेक्टली. जरूर है. एक न्याय दिया जा रहा है, दूसरे एम्प्लॉयज को न्याय नहीं दिया जा रहा. इतिहास के पन्नों में अगर आप देखेंगे कभी ऐसा हुआ नहीं. मैं भी सत्ते में रहा हूँ करके, लेकिन मुंबई शहर का पालक मंत्री का ऑफिस ये महानगर पालिका में, ये पहले कभी नहीं हुआ था. तो ऐसे होने के बावजूद भी पूरा कंट्रोल प्रशासक के नाम के ऊपर कर रहे हैं. इसलिए तो चुनाव नहीं लगाया जा रहा है. और चुनाव अगर होगा तो दूध का दूध पानी का पानी दिखेगा. तो ये जवाबदारी प्रशासन की है. इसके लिए इसका इशारा देने के लिए हम लोग यहाँ पर आए. नाही बघा, आता काय होतं, सूत्राची जी माहिती आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये खूप जमीन फरक आहे. मी आज स्वतः राऊत साहेबांशी बोललो. परवा त्यांची प्रकृती ठीक नव्हती, ते चेकअप रेग्युलर आहेत. आमच्या पुण्याच्या एका बैठकीच्या बाबतीतलं आहे. हे वरिष्ठ स्तरावरती ज्या अर्थी या सर्व गोष्टीची चर्चा होत असताना पत्र दिलं की नाही, झालं की नाही, मला वाटते हा दुय्यम आहे. परंतु काल तुम्ही जर बघितलं असेल की सन्माननीय बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे साहेब कुठे बसले होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की व जिकडे विरोधी पक्षाची जी लढाई आहे, त्या विरोधी पक्षाची लढाईमध्ये जो येत असेल त्याला, काँग्रेसला असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांना घ्यावंच लागेल. आणि ती लढाई विरोधी पक्षाची लढाई आहे. तुम्ही त्यांना बाजूला प्रवाहामध्ये कसं ठेवू शकता. हां, युती करायची की नाही, महानगरपालिकेमध्ये बरोबर जायची की, हा दुय्यम मुद्दा असू शकतो. आणि काल ते त्यांनी सिद्ध झालेले आहेत. मला असं वाटते हाच त्याचे तो फोटो आपण परत रिट्वीट केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये महायुती एकत्र लढेल, पण मातोश्रीसमोर आज एक बॅनर लागला आहे की महापौर हा शिवसेनेचा. काय बघा, आता एक गोष्ट तर नक्कीच झालेली आहे की BJPचा होत नाही, हे तरी त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे. आता शिवसेना कुठच्या शिवसेनेचं ते तुम्हाला काळ समजेल. शिवसेनेकडून बॅनर, तेच मी तुम्हाला म्हटलं ना, याचा अर्थ BJPचा होणार नाही हे त्यांनी मान्य केलं की नाही. आता कुठच्या शिवसेनेचं ते लोक ठरवतील. धन्यवाद. काही सर्वे होत आहेत, त्या सर्वेनुसार सांगतात की भाजप अग्रेसर आहे मुंबईमध्ये. त्यांचं बघा, असे खोटे सर्वे सोडायचं काम हे करतायत. एवढंच जर त्यांना जर सर्वेचं असं तर त्यांनी एक वर्षभर अगोदर निवडणुका लावल्या असते ना. त्यांचे सर्वे आहेत, आमचेही सर्वे आहेत. आमचे सर्वे काय सांगतायत हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही सर्व लोकांनी काही चॅनलनी जर सन्मान्य राज ठाकरे साहेब आणि सन्मान्य आदरणीय उद्धवजी एकत्रित आले तर पर्सेंटेज काय वाढतो हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही बघितलं. आणि म्हणूनच जे आमच्याकडनं गेलेले नगरसेवक आहेत ते परत का फिरायला मागतायत. आणि आम्ही बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन ते फोटो सेशन करतायत. नाही, तो मी नव्हे. आणि जाऊन सांगताय नाही साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत. याचा अर्थच असा आहे की त्यांनाही कळून चुकलेलं आहे की आता आपण त्या पक्षाच्या चिन्हावरती परत निवडून येऊ शकणार नाही. भारतीय नरेश मस्के यांच्यावर सुद्धा नाराजी आहे. नाही, यामध्ये मला माझी जी अधिकची माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे ठाण्याचे पदाधिकारी भ्रष्टाचार झाला ठाणा महानगरपालिकेमध्ये, या मुद्द्यावरती ते लढत होते. मस्के हे त्यावेळी महापौर होते आणि म्हणून त्यांच्याच याच्यामध्ये झालं असं त्यांचा दावा आहे. त्यांनी अधिकची काय मागणी केली नसल्यामुळे मी काय त्याला दुजोरा देत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या अंतर्गत माहितीप्रमाणे की महानगरपालिकेला जर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली
किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गेले तर भारतीय जनता पार्टी याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, म्हणून स्वबळावरतीच लढलं पाहिजे असं त्यांनी तो संकेत दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.